पटकन केस आता तुझे. हे काय भारी वाटतात. शाईन करते का नाही मला ते सांगा. हो जाऊ तेरे बालों में. हे बघ तुम्ही केसांवरती हे केले म्हणून दररोजचे 2 खायचे याच्यात. अरे वा बघा किती जीव माझे. हे बघा मॅट्रेस पण आले. माझी बायको एकदम टेस्टी चिकन बनवणार आहे. बघा चिकन बघा किती सुंदर असा बनवलेला आहे. बघा हा चिकन फक्त ना फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये बनवलेला आहे. हो 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 लजीज एकदम लजीज. नमस्कार सर्वांना. तर आज आहे वुमेन्स डे. तर मी स्वतःसाठी विचार केला की थोडा टाइम काढू. आणि खूप महिने झाले मला असं वाटतं की सलून मध्ये जावं, म्हणजे पार्लर मध्ये जाऊन काहीतरी हेअर ट्रीटमेंट घ्यावी, कारण थोडेसे फ्रीझी हेअर झाले माझे. तर काहीतरी करते ट्रीटमेंट, ते नंतर तुम्हाला सांगते की मी कोणती ट्रीटमेंट केली. तर स्नेहाला आता मी पार्लर मध्ये घेऊन चाललोय आणि स्नेहाला पार्लरला सोडली ना का आपला जो 200 किलो मसाला बनवलाय ना त्याच्यात ना 100 किलो मसाला 150 किलो मसाला मी पॅक केलेला आहे आणि 50 किलो मसाला पॅक करायचा आहे. पॅकेट संपलेले ना आपले, तर तुम्ही आता पॅकेट्स पण तर आता मला मार्केटमध्ये पण जायचंय. सर्वात पहिले मी काय करणार माहितीये का, स्नेहाला ना पार्लर मध्ये सोडेल. पहिला उल्वेमध्ये पॅकेट भेटतात का ते बघेन आणि जर उल्वेमध्ये नाही भेटले तर मी वाशीला जाईन. जर उल्वेमध्ये भेटले तर डायरेक्ट ते पॅकेट घेणार मी आणि घरी येणार, स्टिकर लावणार आणि राहिलेला 50 किलो मसाला आहे तो पॅकिंग करणार. आणि आम्हा दोघांकडून तुम्हाला सगळ्यांना वुमेन्स डे चे खूप खूप शुभेच्छा. कारण तुम्ही आहात तर तुमचं घर आहे आणि तुम्ही जर चांगले राहिले तर फॅमिली सगळी चांगली राहते. तर प्रत्येकाला मला वाटते की प्रत्येकाने विश केला पाहिजे आपल्या घरातले वुमेन्सना, लेडीजना. बोला रात्रीच रात्रीच केला 12 वाजता. हो तर हे तेच बोलले की अरे स्नेहा उद्या 8 तारीख पण आहे, तुला काय करायचे ते उद्याच करून घे ना, स्पेशल डे पण होईल तुला. मी हा ठीक आहे. तर आज थोडा टाइम काढलाय आम्ही. खबरी पण देणार आहोत तर त्याच्यासाठी रेडी होते. रेडी चालेल सर. चला उल्वे मध्ये जायचंय ना आपल्याला. सेक्टर 18 सांग तिकडे बसली. सांग तू काय करतेस. तू काय करते. काहीतरी लपवला तुम्ही. काय लपवलंस. दाखव दाखव दाखव. काहीतरी लपवला. काय लपवलंस. काय नाही लपवलं. काय नाही ना. जायचं मग. चला. तर आता ना मी स्नेहाला जस्ट पार्लर मध्ये सोडले आणि मी आता चाललोय पॅकिंग मटेरियल आणायला मसाल्यासाठी. तर सर्वात पहिले ना मी उल्वेमध्ये बघणार मला पॅकिंग मटेरियल भेटतोय का. जर उल्वेमध्ये नाही भेटलं ना तर मला डायरेक्ट वाशीला जावं लागेल पॅकिंग मटेरियल आणायला. तर आता जे मनामध्ये भीती होती तीच भीती झालेली आहे. तर मला ना इथे उल्वेमध्ये काही आपल्याला पॅकिंग मटेरियल काही भेटलं नाही. तर आता मी एक काम करतो, वाशीमध्ये जातो आणि वाशीमध्ये ना एकदाच आपला 1-2 महिन्याचा पॅकिंग मटेरियल घेऊन येतो. तर चला आता आपण वाशीला जाऊया पॅकिंग मटेरियल आणायला. हे जे आपला रिक्षाची आता सर्व्हिसिंगचा पण टाईम आलेला आहे आणि सीटचा बघा हा फक्त वरती मी कवर टाकलेला, हा फाटलेला आहे. अजून तुम्हाला इथे पण दाखवते बघा, इथे पण हे झालं आहे. तर मला आता हा पूर्ण चेंज करावा लागेल. मी मध्येच चेंज करणार होतो पण मला आपल्या यूट्यूब फॅमिलीमधून एकाने कोणीतरी कमेंट करून दादानी का ताईने आता मला आठवत नाही सांगितलेलं का आता नको करू. जेव्हा आता कसं उन्हाळा आहे ना तर उन्हाळ्यामध्ये भरपूर एकदम कडक ऊन असतोय तर त्याच्यामध्ये ना जर नवीन टाकलास ना तर खराब होईल. तर बोलते पावसाला स्टार्ट झालं ना का कर. तर मी तसंच आता करणार आहे. पावसाला स्टार्ट व्हायच्या अगोदरच हे सर्व मी चेंज करून घेणार आहे. हा आहे आमचा उल्व्याचा बामणडोंगरी स्टेशन. या साईडला आहेत शिडकोच्या बिल्डिंगी माडा. एक ना प्रॉब्लेम झाला. इकडे यायच्या अगोदर मी विचारच नाही केला का आज रविवार आहे आणि रविवारी वाशी मार्केट बंद असतोय. फेरी वाटतं फुकट जाणार आहे. तरी पण मी एकाला फोन केलाय, बघू त्याने दिलं तर पॅकिंग मटेरियल भेटेल आपल्याला. जर भेटला तर चांगली गोष्ट आहे, जर नाही भेटला तर मला सर्व आता उद्यावरती जाणार. फायनली मार्केटमध्ये खूप फिरल्यावरती आपल्याला पॅकिंग मटेरियल म्हणजे ज्या बॅग आहेत त्या भेटलेल्या आहेत. पण एवढ्या महाग भेटल्यात ना. आज कसं संडे आहे ना म्हणून मी एक काम केलं, मी एकच जेवढं आपल्याला गरज आहे ना तेवढ्याच घेतलेल्या आहेत. तर आता मी एक काम करणार, उद्या पण संध्याकाळी इकडे येणार आणि एकदाच 2 ते 3 महिन्याचं पॅकिंग मटेरियल घेऊन ठेवणार. आता एवढं महाग भेटलं म्हणून विचार केला का एकच घेऊया आणि उद्या पण तसं काही मार्केट ओपन होणार आहे तेव्हा डायरेक्ट स्टॉकमध्ये घेऊया. फायनली घरी आलो आहे. स्नेहासाठी मस्त वेगळी फणस आणलेलं आहे, अक्रोड आणलेले आहेत आणि मार्केटमधनं खजूर आणलेले आहेत. आणखीन पिस्ता. अक्रोड खूप गरजेचं आहे हां. जर अक्रोड खात नसणार ना तर नक्की खा.
याच्याने ना हेअरफॉल अजिबात होणार नाही तुमचा. खूप जणांचा जर हेअरफॉल होत असेल तर तुम्ही दिवसातनं 2 तरी अक्रोड खा. आता तुम्हाला माझं सिक्रेट सांगितलं मी. लाईट लावतोय. मी ना दिवसातनं 2 तरी अक्रोड खातो. त्याच्याने माहिती आहे का हेअरफॉल थांबतोय मला. बापरे कसला गरम करते. अजून मे महिना पण नाही स्टार्ट झाला आणि एवढा गरम करायला लागलाय. तर आता माझं काम म्हणजे काय माहिती आहे का, आता मसाले तर पॅकिंग नाही होणार. तर सर्वात पहिले ना मी एक काम करतो, जे आपण पॅकिंग मटेरियल आणलं आहे ना त्यांना सर्वांना स्टिकर लावून घेतो. स्टिकर लावून झाले ना तर स्नेहाचा आता जस्ट फोन आलेला, सानू बोर झाली तर मग सानूला घेऊन येतो घरी. तर आता ना आम्ही घरी आहोत. बापरे किती टाईम गेला आणि आता चहा घेतो. 8 वाजलेत जेवायच्या अगोदर. स्नेहा बघा खूप दमलेली, मला एवढी झोप आलेली ना, एकदा बोर झाला. 12:30ला मी गेलेली, मग ट्रीटमेंट स्टार्ट केली 2 वाजता. कारण त्यांचे जे हेअर ड्रेस होते नव्हते त्यांच्याकडे. मग त्या आले, मग हळूहळू ट्रीटमेंट स्टार्ट केली. आणि मला म्हणजे आधी कसं मी स्मूथनिंग केलेली आहे तर मला ते डिफरन्स थोडा वेगळा वाटतो. तर मला असं वाटतंय की स्मूथनिंग मध्ये शाईन देते. टाइमपास केला, टाइम भरपूर गेला याच्यामध्ये. वेळ गेलाय. आणि बोलवलेलं की तिला 12:30ला आणि केला की तिला 2ला. त्यांच्याजवळ शायनिंग दिसते का? पण मला दिसते ना. छान वाटतात, मस्त वाटतात. दिसतात ना चांगले. चांगले दिसतात, छान दिसतात. हे बघा मॅट्रेस पण आले. आता आम्ही तुम्हाला 2 दिवसामध्ये दाखवू ना मॅट्रेस पण. काय आलं तुला? खेळायला जायचं दिवसभर ती माझ्यासोबत सलून मध्ये होती, पण आता तिला 8 वाजता तिची फ्रेंड्स पण नाही. पण तिचे फ्रेंड्स कोणच नाही तिचं काय. जा मग अर्धा तास केलं मग. हा फक्त फ्रेंड मला इथे मी जेव्हा बघणार खाली तेव्हा दिसली पाहिजे ना तू. हा ठीक आहे. हा चालेल. मारल्यावरती वरती यायचा लगेच. हा आरामात लागेल. लाईट होता वॉचमॅन. तर चला आता आम्ही चहा पिऊन घेतो. आणि चहा पिऊन झाल्यावरती आता बाहेरून आम्ही चिकन आणलंय. चिकन बाहेरून म्हणजे बनवायला आणलंय. तर चिकन बनवूया ना. सानू आज मी फणस आणलेला, मम्मीने काढलाय बाहेर बघ. खाणार ना? हिचा खोकला काय नाही थांबत आता औषध देऊन सुद्धा. अरे ते कोर्स पूर्ण होईपर्यंत थोडी असं थांबणार आहे. कोर्स तर पूर्ण होऊ दे. आणि मी ना आता ॲड्रेस आपला मसाल्याची ऑर्डर घेत होतो. तर सर्व ऑर्डर घेऊन झालेले आहेत. हे घे. गोड आहे ना. शेवटचा राहिला त्याला फक्त त्याच्याजवळ. एवढा पण हे नाहीये पण आहे ओके ना. हा पण आता सीझनचं फक्त एकच दुकान दिसलेलं. मला किती आवडते माहिती आहे ना तुम्हाला. मला किती आवडते माहिती आहे ना. आरामात फुलपाखरू आहे. एक पण नाही पकडलं तू. हे काय बघतेस तू म्हणून असतेस काही असं. अच्छा चल मग फणस खाऊन घे तू. तुम्हाला देऊ का? नको मला नको. चला आता मसाल्याचे ऑर्डर घेऊन झालेले आहेत. तुला सुरुवात करतो. आज रेसिपी दाखवतो. हे कधी आणलं? मी आणले मार्केट मधनं, वाशीला गेलो होतो तेव्हा. ऑलरेडी फ्रीज मध्ये दाखवू का? पूर्ण भरलेलं आहे. कधी खाणार तुम्ही? डेली देत जाता मला. बघा फक्त. आणि हे बघ तुम्ही केसांवरती हे केले म्हणून दररोजचे 2 खायचे याच्यात. अरे वा बघा किती जीव माझ्या. हे बघा आता तुम्ही खाले नाही तर बघा. उद्यापासून देत जा. एक सॉल्टेड असतात ना पण ते. हे तर 2 तर तू खाच. हेअरफॉल साठी एकदम रामबाण उपाय आहे. आता बरं ट्रीटमेंट केली तर हेअरफॉल नको म्हणून. बघा किती माझा नवरा, माझा नवसाचा. बरोबर इतका केअर कोण करेल. बघा खजूर पण आणले. वाव जम्बो. दाखव नाही का ओपन एक कारण आज लेट झालाय. बघा मग कधी कधी काय होतं माहितीये घे सानू का, बाबू. आम्ही व्हिडिओचे नादी, कामाचे नादी. आज जसं झालं ना. हा हे घे. खाले फणस. अरे व्हेरी गुड. आम्ही काय करतो माहितीये का, कधी कधी ना व्हिडिओचे नादी, कामामध्ये असतो, कामाच्या याच्यामध्ये आम्हाला जेवायला नाही भेटत. मग एक खजूर आम्ही खातो एक. आता बघा आज मी नव्हते तर कोणी जेवलं नाही. बापरे बघितलं ना काय बोलतो तू प्रेम नाही करत. प्यार करते दिल खोल के प्यार. बिलकुल. सानूला पण मी बोलले पार्लर मधून की तू जा पप्पा सोबत जावा काहीतरी खावा दोघे. नाही पप्पा बोलले की मम्मी सोबतच जेवूया. अरे बाप. ती मला काय बोलली का आपण मम्मी सोबत जेवूया. मी तर तुला ऑलरेडी बोललो का आपण सोबतच खाऊया. बरोबर जे काही खाऊया सोबत खाऊया. आणि आता स्नेहा चिकन बनवायला घेते. चला तुम्हाला आज स्पेशल रेसिपी दाखवतो. स्पेशल नाही सिंपल वाले जसं मी डेली पण एकदम टेस्टी का. ते पण स्नेहा लजीज मसाल्यामध्ये.
नवीन बॅच तयार झालाय. ज्याला कोणाला ही हवं असेल तर तुम्ही आमच्याकडनं स्नेहा लजीज मसाला ऑर्डर करू शकता. तुमचा एवढा सर्वांचा प्रेम का 2 किलोच्या एवढ्या ऑर्डर आल्या का सर्व कोलंबी पापड आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. तर आता आम्ही काय करतो माहिती का, जे कोणी आम्हाला 2 किलो मसाल्यासाठी ऑर्डरसाठी मेसेज करतात ना, त्यांना आम्ही काय सांगतो, आता कोलंबी पापड आउट ऑफ स्टॉक झाले, कारण आम्ही 2 किलो वरती 300 रुपयाची कोलंबी पापड फ्री देतो. तर नवीन स्टॉक आहे ना, हा 16 ते 17 तारखेपर्यंत तयार होणार आहे कोलंबी पापडचा. तोपर्यंत तुम्ही आमच्याकडनं मसाला तेव्हाच ऑर्डर करू शकता असं सांगतो. तर हे बघा, सर्वात पहिले काही स्नेहाने घेतलं, हळद, आला लसूणची पेस्ट, मीठ घेतलंय आणि हळद आणि आपला स्नेहा लजीज मसाला हे फ्राय साठी घेतलाय मी. हळद, आला लसूणची पेस्ट आणि आपला स्नेहा लजीज मसाला आणि चवीनुसार मीठ. हो, हे सिंपली फ्राय करणार. फ्राय करणार आहे का? जास्त चिकन आणला तुम्ही तर आपण थोडासा ग्रेव्ही करूया आणि थोडीशी फ्राय करूया. सांगा खूप आवडते फ्राय. आणि हे बघा, कधीही तुम्ही असं म्हणजे पॅकेट खुल्ला नका सोडू. 2-4 मिनिटासाठी ठीक आहे, चालू शकतो. पण तुम्हाला आम्ही एक आपल्या मसाल्याचं हे सांगतो, हवा नाही लागून द्यायची मसाल्याला. खाल्लास ना आता हे सरळ भरट काही खायचं नाही, तुला आत्ताच सांगते मी. म्हणजे ते कुरकुरे वगैरे खोकला तरी काय होईल मग तो काय फणसनी काय होतंय. अरे म्हणजे कुरकुरे विरकुरे हे खायचं नाही. आता तू ये ना, खोकल्याचा जोपर्यंत जाय तोपर्यंत काहीच नाही खायचं. कशाचा? ते करी करते चिकन. याचा करी फ्राय. ते जास्त मोठे वाले फ्राय नाही करायचे. हे बघा, तेल गरम झाल्यावरती स्नेहानं अख्खे मसाले टाकले, दगड फुल टाकलाय, स्टार फुल टाकलाय, काली मिरी टाकले आणि एक तुकडा दालचिनीचा टाकलेला आहे. जे हातात आलं ते टाकलं असं आहे. ओके. आणि मग त्यानंतर चॉप केलेला कांदा टाकलेला आहे बघा. 2 कांदे घेतले. 2 कांदे टाकलेले आहेत चॉप करून. तर आता सर्वात आधी मी कांदा शिजून घेणार आहे. ओके. म्हणजे असं गोल्डन ब्राऊन कलर झाला ना की झाला, म्हणजे शिजवायचं आपल्याला. गोल्डन ब्राऊन नाही, जास्त पण नाही. गोल्डन ब्राऊन केलं तर गोड होते मग. तर इथे बघा, मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची थोडीशी पेस्ट केली आहे. जास्त पण आपण बारीक नाही केलेला, कोर्सली बोलतो ना तसा केला ना, हलका म्हणजे ग्राइंड केलं जास्त. हो. मस्त पैकी आता मिक्स करून घ्यायचं कांद्यासोबत. सगळंच टाकूया जे काय, थोडं पाणी पण ऍड केलं होतं मी. ओके. आज दंब भूक लागलेली आहे. हा ना, माझं बोल भूक मरली उलटा ना. टाइम झाला ना, किती टाइम झाला ना, मलाच हे झालं की मस्त वाटतं केस आता तुझे. हे काय भारी वाटतात. शाईन करते का नाही मला ते सांगा. हो जाऊ तेरे बालों में. वा हे काय खो जाऊ तेरे बालों में. यादों में खोतात, बालों में कोण खोते यार. एवढं भारी केलं, मस्त दिसते ना. मस्त वाटते, छान वाटते, शाईन दिसतात. पण तुम्हाला असं वाटत नाही माझे जेव्हा मी डेली असते तेव्हा असं थोडं डिफरंट माहितीये का, याला तू 2 ते 3 वेळा एकदा तू वॉश करणार तेव्हा बरोबर शाईन अजून आणखी. हो बरोबर. आता कसं ते ड्रायर गिरनी सुकवलाय ना ते केस. झालं का? होईल ना. आता आपण टोमॅटो वगैरे टाकूया, खोबरा टाकूया. टोमॅटो घेतलाय बघा आपण थोडंसं ग्राइंड करून, चॉप करून घेतलाय. याच्यात ग्राइंड नाही, चॉप आहे ना, चॉपर गरजेचं नाही तुम्हाला पण चॉप करायची. सुरीची कट करून टाकलं तरी चालेल. पण हे चॉपर इझिली होते ना एकदम. ऑलरेडी इतका टाइम झालाय. तर आपला स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला बघा, 1.5 चम्मच घेतला. आता मी 1.5 चम्मच, मी 1.5च घेते. आता तुम्हाला जर असं वाटेल की 2 आहे तर 1.5 चम्मच आहे माझा, कारण ते चमचा कसा छोटा आहे. नाही, मी 1 फुल घेते आणि 1 हाफ घेते असं आहे ना. अच्छा. आता दिसणाऱ्यांना बघणाऱ्यांना वाटत अरे हिने तर 2 चमचे टाकले. मग त्यानंतर चवीनुसार मीठ घे, हळद थोडी. रेसिपी सेट झाली इथे. तुम्हाला सिंपल वाटेल, गरजच नाही. तुम्हाला खूप सिंपल वाटेल. फक्त आणि फक्त मसाल्यामुळे हे कमाल आहे. दुसरं काय, जर इतर तुम्ही दुसरे आपले मसाले नसले तर किती मसाले तुम्ही टाकता तुम्ही विचार करा. चिकन मसाला, गरम मसाला, धणा पावडर, काश्मीरी लाल मिरची पावडर कलर येण्यासाठी. तर आपण तसं काहीच टाकलेलं नाही बघा. स्नेहा लजीज मसाला, हळद आणि जे काही आपलं कांदा लसूण आहे बघा. कलर बघा, रेसिपी दाखवली तर विचार हे बोले की दाखवूया आपण. तर इथे मी खोबरा पण वाटते बघा. सेम हे घेतलं आपण, काय बोलतो, मिक्सर ग्राइंडर. कारण ऑलरेडी आपण त्याच्यात हिरवा वाटण बनवलेला. इथे खोबरा असं भाजून घेतलेला, भाजलेला खोबरा. कारण ऑलरेडी टोमॅटो आपण शिजून घेणार आहोत.
तर बघा मसाले मस्त शिजले, कलर बघा किती सुंदर दिसतोय. हो. आता आपण चिकन पीसेस जे आहे ते ऍड करूया. 150 रुपयाचं चिकन आणलं होतं, त्याच्यातनं रेसिपीला आपण यूज केलंय आणि अर्धा आणि अर्धा बाकीचं फ्राय करते. फ्राय करण्यासाठी. हो. तर सर्व चिकन मस्तपैकी स्नेहाने ऍड केलेलं आहे बघा. मस्त आज लजीज खाना बनणार आहे. माझी बायको एकदम टेस्टी चिकन बनवणार आहे बघा. जे नेहमीच बनवते ना, नेहमीच टेस्टी चिकन बनते. हो. मस्तपैकी आता मिक्स करून घ्यायचं आहे एकदम चांगल्या प्रकारे. आता मी 5 मिनिटासाठी झाकण देणार, मध्ये मध्ये चेक करणार आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस करू. ओके. आणि या साईडला स्नेहा चिकन फ्राय करते. तर आता मी एक ना अर्धा ग्लास एवढं पाणी ऍड केलंय. ओके. खोबऱ्याने टाकणार मग? टाकणार ना आता. अच्छा. पाणी टाकून झालं आता की बघा शिजवायचं मस्तपैकी आपण. मिक्स करून घ्यायचं आपल्याला. तर जास्त काही पाणी टाकून असं वाटलेलं नाहीये, मी फक्त असं थोडंसं जाड जाड वाटलेलं आहे. तर हे बघा इथे आता खोबरा ऍड करते स्नेहा. भाजलेल्या खोबऱ्याचं वाटण बनवलंय, हो. दुसरं काहीच नाही याच्यामध्ये. आणि पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला. तर आता बघा छान असं मिक्स केलं आपण खोबरं टाकून. आता 10 मिनिटासाठी परत झाकण देऊन शिजून घेऊया चिकन. तर चला या स्टार्टर खायला. स्नेहाने मी बोलले स्टार्टर भूक बनवलं. लागली सानूला आणि तुम्हाला मला, तर आधी खाऊया थोडा थोडा ना. हो. या मग कुठं बसू मी? इकडे बसा ना. मग तिकडे तरी ये तर कर. एवढी जागा हवी आहे तुम्हाला? मग काय बघ आता किती लांब गेला. घ्या सानू. सॉरी सॉरी. मस्त. हम्म. पण खूप टेस्टी झाला. मसाला आहे ना सानू? हम्म. ते बघा तिथे आपले व्हिडिओ चालू आहे. सानूचा 8th बर्थडे. हा सानूचा 8वा बर्थडे होता त्याची. बघा किती छोटी, बघा कशी दिसायची सानू. हे बघा नंदू पगडू. हे बघा किती छोटी. हे टाउनशिप मधला फोटो आहे. हा पण टाउनशिप मधला आहे, उरण टाउनशिप. हा शिडको कॉलनी मधला, साडी ओढणीची लावलेली. हा पण शिडको कॉलनी मधला उरण. हा गेट ऑफ इंडिया ना. इथला आपला जट्टी करंजाच्या इथे कुठला तो? तिकडे अलिबागचा ते मांडवा हा, जट्टी. बरोबर. तर बघा मस्त असा चिकन झालाय बघा किती सुंदर हो ना. लेग पीस बघ कसे दिसतात. आणि आता मस्तपैकी कोथिंबीर टाकलेली आहे स्नेहानी. बघा किती सुंदर असा कलर पण आलेला आहे. तर चला आता जेवायला बसूया. बघा चिकन बघा किती सुंदर असा सानूचा leg बनवलेला piece आहे. बघा. हा चिकन फक्त ना फक्त स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाल्यामध्ये बनवलेला आहे. हो. ओ हो ओ हो लजीज, एकदम लजीज. तर चला या सर्वांनी जेवायला. काय झालं? वेट कर दे. काय राहू दे, पप्पाने आणलं मी काढेन. सानूचा टाटाच मोठा आहे या. तुमचा आहे हा. माझ्यासाठी आहे. ती घेणार पण नाही तेवढे मोठे प्लेट मध्ये. चिकनला बघा किती भारी रंगत आली ना. हो रंगत. मी एकदा बोलले ते बरोबर कॅच करतात. हा कुठे काय बोलत तुम्ही. रंगत आणि स्नेहाची संगत मध्ये बोलायला लागले ते नवीन नवीन शब्द. बोलायला लागले नवीन नवीन शब्द. दे तुला पहिले वाढते, तुला भूक लागली. एकदम ठीक बनवलंय. एवढा लेग पीस खायचंय ना सानू. अजून दुसरा पीस टाकू. ही डिश कर साईडला. चला या सर्वांनी जेवायला. एवढा भारी सुगंध आलाय का माझ्या बोलता बोलता तोंडामध्ये पाणी आलंय. हे मला बोलले बाहेर या जेवूया, जेवायला. पण मी नाही घरातच बनवेल मी आज. अप्रतिम. सानू कसं झालंय? तू केसाने रबड वगैरे का नाही लावत जेवताना? तुला घाई झाली ना आज जेवू जेवायला. दे चल. ती नेहमी. आणि बघा विंग बघा किती भारी झालेला आहे. हे बघा हे बघा. अप्रतिम. शिजलाय ना प्रॉपर सानू? हा शिजलाय ना, मस्त झालाय. लजीज. आज खूप भूक लागली आहे हा ना, मन हे झाला असं जेवून. या जेवायला मित्रांनो. तर चला आता मी मस्तपैकी जेवून घेतो. तर आता आमचा जेवण वगैरे होऊन जवळजवळ 1-1.5 तास झाला आणि आता रात्रीचे 11:15 वाजलेत आणि आता आपण या ब्लॉगला एंड करूया. आता माझं काम आहे ते म्हणजे नेहमी
मसाले आता पॅकिंग करायचे आहेत. एक काम करणार आता मी मसाले ना सकाळीच जेवढ्या पण ऑर्डर येते पॅकिंग करणार. फक्त जे ॲड्रेस आहेत ना ते सर्व काढून ठेवीन रेडी. म्हणजे कसं आहे लवकर सकाळी काम पण होऊन जाईल सानूला जेव्हा स्कूलमधनं आणायला जाईन तेव्हा. तर आजचा पूर्ण हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आमचा नक्की कमेंट करून सांगा. आणि चिकनची रेसिपी आम्ही दाखवली, नक्की ट्राय करा, खरंच तुम्हाला आवडेल. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जो मैं कहना